नमस्कार मंडळी, दिस इज युअर कॉर्पोरेट गर्ल स्नेहा. सो 9 to 5 जॉब करता करता वेट जस्ट अ सेकंड, नॉट 9 to 5 ॲक्च्युली. आय वर्क 12 to 12. सो कंप्लीट 12 तास काम केल्यानंतर कंपनी हॅज रिअली कुक माय माइंड. सो आय जस्ट थॉट की जर कंपनी हॅज कुक मी, सो वाय शुड आय जस्ट नॉट अप्लाय दी सेम एक्झाम्पल अँड स्टार्ट समथिंग कुकिंग. सो टुडे हिअर आय एम विथ माय व्हेरी फर्स्ट यूट्यूब चॅनल अँड माय इंस्टा पेज महाग्रीवन्स. So let's get started. And here in India we have a formula and a rule कि कुछ अच्छा या कुछ नया करने के पहले we always start with something sweet. So let us also use that and start making something sweet which will be without sugar. So आज आपण बनवणार आहे ड्रायफ्रूट रोल, ज्यात आपण थोडं पण शुगर यूज करणार नाही, बट इट विल बी स्वीट. कॉज जे आपण ड्रायफ्रूट्स त्यात यूज करणार आहे त्यांनीच शुगरचा टेस्ट येणार आपल्याला. सो एक्स्ट्रा शुगर वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे. ह्यामुळे हे एकदम हेल्दी आहे आणि एकदम डिलिशियस लागतं. सो लेट्स गेट स्टार्टेड. अँड आपण आधी बघूया की ह्यात आपल्याला काय काय यूज होणार आहे. सो ड्रायफ्रूट रोल बनवण्यासाठी आपण यूज करणार आहे खजूरचा वापर ह्यात आपण करणार आहे. आणि हा खजूर आपल्याला मार्केटमध्ये विदाऊट सीड्स पण भेटतं. मी जे यूज करते ते विथ सीड होता, बट ह्यातले सीड्स मी काढून टाकले. सो हे बघू शकता तुम्ही, एवढं खजूर यूज केलं आहे. आणि ह्यात जाणारे हे सगळे ड्रायफ्रूट्स, ज्यात काजू, बादाम, पिस्ता आणि अक्रोड आपण यूज करणार आहे. सो ही क्वांटिटी आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार आहे की हे जे खजूर आहे ह्याला आपण मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करून घेणार आहे. सो बघू शकतो आपण की इथं एकदम फाईन मी याला ग्राइंड करून घेतलं आहे. आता ह्यानंतर सेकंड स्टेप काय की हे जे ड्रायफ्रूट्स आहे ह्या ड्रायफ्रूट्सला आपल्याला बारीक आपण नाईफनी कट पण करू शकतो, नाहीतर या कटरच्या हेल्पनी पण कट करू शकतो. मी कटरच्या हेल्पनी हे ड्रायफ्रूट्स जे आहे ते बारीक कट करून घेणार आहे. बघू शकता आपण आता की सगळे ड्रायफ्रूट्स जे आहे ते आपण असं कट करून घेतले. जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही, एकदम मीडियम साईजमध्ये आपण याला कट करून घेतलं आहे. तर ह्या पुढचं नेक्स्ट स्टेप आहे की आपण हे सगळे जे कट केलेले आपण घेतलेत ड्रायफ्रूट्स ते आपण थोडं रोस्ट करून घेणार आहे तूपमध्ये. मग एक कढई घेऊया आणि त्यात आपण टाकणार आहे तूप. बघू शकता तूप थोडं गरम झालं आहे की यात आपण हे सगळे जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेऊया. ह्याला आपण असं नॉर्मली थोडं रोस्ट करून घेऊया. एक लक्षात ठेवा की आपला जे फ्लेम आहे ते मीडियम टू लोमध्येच ठेवायचं आपल्याला. कलर आपण बघू शकतो हळूहळू थोडं ब्राऊन होत आलं आहे. चांगलं तूप स्मेल येते. आता हे आपण बघू शकतो की ब्राऊन झालं आहे. ह्याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. रोस्टेड ड्रायफ्रूट काढून घेतलं आपण. आता त्याच कढईमध्ये परत आपण थोडं तूप टाकूया. आपलं खजूर जे आहे त्याला पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं. फ्लेम पण लो ठेवायचं आपल्याला. आता ह्याला मिक्स करून घेऊया. बघू शकतो आपण की कसं सॉफ्ट झालं आहे एकदम आपला खजूर. तूपमध्ये चांगलं मिक्स झालं आहे ते. आता खजूर फ्राय करून झालं आहे आपलं नीट. ह्यात आपण आता ॲड करणार आहे जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते. आपल्याला लागतील त्याप्रमाणे आपण ॲड करूया. थोडं थोडं करू आणि ह्याला आपण मिक्स करून घेणार आहे चांगलं.
बघू शकतो की आपल्या ड्रायफ्रूट सगळे जे आहे ते एकदम चिटकलेत खजूरमध्ये. आता हे आपण एका ताटात काढून घेऊया. हे बघा, असं एका ताटात आपण याला पसरून घेऊया. आता ह्याचे आपल्याला रोल्स करायचे. याला इथून असं फोल्ड करता करता आपण ह्याचा रोल करू शकतो. बघू शकतो कसं आपण हे प्रॉपर असं गोल राऊंडमध्ये रोल्स करून ठेवलेत. ह्या रोलला आपण आता खसखस लावूया. इथं आपण खसखस घेतलं, थोडं स्प्रेड करून घेतलं. मी सध्या एकासाठीच करून दाखवते. असं ठेवायचं आणि ह्यावर रोल करायचं. आपल्याला असं खसखस पूर्ण लागलं पाहिजे. मस्त असं खसखस पण लावून झालं आहे. आता ह्याला आपण राऊंड शेपमध्ये चांगलं कट करून घेऊया. बघा, असं आपण चांगलं राऊंड शेपमध्ये ह्याला कट करून घेऊया. बघू शकता आपला ड्रायफ्रूट रोल एकदम मस्त रेडी आहे.